की एखाद्या ज्योतिषानी कधी एखाद्या रुग्णाची कुंडली बघितली पाहिजे. तसंच मला एका मोयामया डिसीज असलेली एका मुलाची कुंडली मी अभ्यासाला घेतली, ज्वराची उत्पत्ती शंकराच्या क्रोधातनं झाली. जो आयुर्वेद आचार्य असतो त्यांनी ज्योतिष पाहू नये किंवा ज्योतिष वाचू नये असं आपल्या वेदांमध्येच म्हणून ठेवलंय. भविष्यशाला. नमस्कार, भविष्यशालाच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही या एपिसोडची झलक बघितली असेल, थंबनेल सुद्धा बघितलं असेल. एक गोष्ट मला जाणवली आहे की बाबा आपल्या दृष्टीच्या पलीकडे जी सृष्टी आहे ना ती खरंच खूप अगाध आहे आणि त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीची शान म्हणजे दोन्ही जी शास्त्र आहेत, आयुर्वेद आणि ज्योतिष, हे कसं एकमेकांशी घट्ट कनेक्टेड आहे, कसं ते परस्परांना वृद्धिंगत करणारी ही शास्त्र आहेत ना, हे जेव्हापासून मला कळलं ना मी तर माइंड ब्लोन आहे. आणि हे माइंड ब्लोन करणारे असेच गेस्ट आपल्याकडे आलेले आहेत, ते म्हणजे डॉक्टर अमित विटकर. तुमचं मनापासून स्वागत आहे भविष्यशालेच्या आजच्या एपिसोडमध्ये. डॉक्टर अमित हे स्वतः जितके उत्तम आयुर्वेदाचार्य आहेत तितकेच उत्तम त्यांना ज्योतिषसुद्धा कळतं. आणि सगळ्यात छान गोष्ट काय माहिती आहे का, की आपण म्हणतो ना की आपल्याकडे जे जे ज्ञान आहे त्याचा आपण दुसऱ्यासाठी किती चांगला वापर करू शकतो, त्याचं खूप उत्तम उदाहरण डॉक्टर आहेत. कारण ते त्यांच्या पेशंटची काळजी घेताना, त्यांच्यावरती उपचार करताना या दोन्ही शास्त्रांचा अतिशय सुंदर रीतीने वापर करतात. सो वेळ न दवडता गप्पांना सुरुवात करूयात. डॉक्टर, सगळ्यात पहिल्यांदा तर मला सांगा की आयुर्वेद आणि ज्योतिष हे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत आणि ते आपल्या आयुष्यात कोणकोणत्या टप्प्यावरती आपल्याला त्याचे प्रत्यय येतात. ओके, कनेक्शन म्हणायचं झालं तर आपण जेव्हा झोपेतून उठतो सकाळी तेव्हा फर्स्ट आपण जे म्हणतो की प्लॅनेट दिसतो आपल्याला, तो सूर्यच आहे. बरोबर. ज्योतिषमध्ये त्याला ॲज अ प्लॅनेट कन्सिडर केलं जातं. बरोबर. बट आता जेव्हा सूर्य उगम झाला तर मग त्याच्यानंतर बाकीच्या काय जे का आपल्या सगळ्या प्रोसेसेस आहेत किंवा जे दिनचर्या म्हणतो आपण त्याला, तर ते सगळं स्टार्ट होतं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की ज्योतिषामध्ये पण फर्स्ट जे स्टार्टिंग पॉइंट आहे ते सूर्यच आहे. म्हणजे सूर्यापासूनच सगळ्या ग्रहांचं पुढे ते वर्णन करत जातात. फर्स्ट ते सूर्यच घेतात. तर तसं जे आपण म्हणतो की आयुर्वेदमध्ये सुद्धा पहिला जो चॅप्टर आहे आमचा तो दिनचर्याचा आहे. आणि दिनचर्या म्हणजे तेच की तुम्ही उठल्यापासून काय करताय आणि झोपेपर्यंत तुम्हाला काय काय विधी करायचे आहेत, कर्म करायचे आहेत, त्याचा एक सिक्वेन्स सांगितला गेलाय. की तुम्ही म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला उठायला सांगितलं. ब्रह्ममुहूर्त हा सूर्य उगवायच्या आधी एक मुहूर्त आधी असतो, तर तुम्ही त्यावेळेस उठायला सांगितलं. साधारणतः 4:30-5च्या दरम्यान मध्ये तुम्ही उठून मग पुन्हा जे काय तुमचं दिनचर्या आहे त्याला स्टार्टिंग करायला सांगितलंय. बरोबर. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत की म्हणजे ज्योतिष पण कसं आहे की प्लॅनेट्स वरती डिपेंड आहे. आता सूर्याला ऋतुकर्ता प्रभाकरः असं म्हटलं जातं. आदित्य हृदय स्तोत्रमध्ये त्याचं एक वर्णन आहे, ऋतुकर्ता प्रभाकरः. बरोबर. तर ऋतूंना जो उत्पन्न करतो तो ऍक्च्युअली सूर्यच आहे. बट सूर्य आहे स्टेबल, बट पृथ्वी त्याच्या गतीनुसार ऋतूंचे चेंजेस आपल्याला पृथ्वीवरती दिसतात. तसंच आपलं बॉडीचं पण सर्कॅडियम असतं. आपण कुठल्या ऋतूमध्ये कसं राहिलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचे वस्त्र परिधान केले पाहिजेत आणि म्हणजे व्यायाम किती करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन जे काय आहे ना ते आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. तर म्हणजे हे जे शास्त्र आहे ते पण सूर्याला सेंटरला धरतं आणि आपलं जे आयुर्वेद आहे ते पण सगळ्या म्हणजे सूर्यापासून, ऍक्च्युली सूर्य हा मेन प्लॅनेट आहे म्हणून तसं चंद्राचं आहे. मग पुन्हा अशा सगळ्या गोष्टींमध्ये आयुर्वेदाचं आणि ज्योतिषाचं एक साधर्म्य सापडतं आपल्याला. पुन्हा अजून जसं ज्योतिषमध्ये नक्षत्रांचा विचार केला जातो, एक पंचांग म्हणून आपल्याकडे एक अस्तित्वात आहे. बरोबर. जी गोष्ट की म्हणजे त्याच्यामध्ये आपण वार बघतो, नक्षत्र बघतो, या सगळ्या गोष्टी आहेत. तर काही औषधं ही स्पेसिफिक आता नक्षत्रावरती सांगितलेत. जसं की आता सुवर्णप्राशन आहे ते आपण पुष्य नक्षत्रालाच देतो, तर ते एक स्पेसिफिकेशन आलं. मग त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की आधीचे लोक ते पण विचार करत होते की कोणत्या नक्षत्रावरती कोणतं औषध पोटामध्ये गेलं पाहिजे. बिकॉज ते सिग्निफिकन्स त्याचं असं असतं की पुष्य नक्षत्र हे शनीच आहे परंतु देवता बृहस्पती आहे. तर मग त्या दोघांचे एलिमेंट्स आणि ते युनिव्हर्सल व्हायब्रेशन्स ते जे आपण गोल्ड खातोय तर त्या गोल्डच्या पचवण्यासाठी ते तेवढे मजबूत असतात. बर. तर हे असे काही रेफरन्सेस आहेत. आता रसशास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण रसशास्त्र एक नावाचा ग्रंथ आहे जो नागार्जुनाने लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये असं वर्णन आलंय की अरुंधती तारा आहे आणि त्याच्या मागं अगस्त्य मुनी फिरतायत. तर हे दोन ताऱ्यांची नाव आहेत. आता ते उलट फिरतायत, बट त्यावेळेस ते तसे फिरत होते. याचा अर्थ आपल्याला एक टाइम लाईन समजते की आयुर्वेद ग्रंथ कधी लिहिला गेलेला आहे, म्हणजे त्याचं एक आपल्याला प्रमाण मिळतो.
त्याच्यानंतर बघायचं झालं तर आता ऋतुचर्या जर घेतली तर ऋतुचर्येमध्ये शिशिर ऋतूमध्ये बल जास्त असतं, हेमंत ऋतूमध्ये बल जास्त असतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणू की आपण कन्सिविंग करण्यासाठी जास्त ब्रेस्ट पिरियड सांगितलं आहे. कारण की तेव्हा कफ प्रकृती जन्माला येऊ शकते, जे काय आपलं चिल्ड्रन तयार होणार आहे ते. आता प्रकृतीचा विचार केला तर ज्योतिषामध्ये नाडी म्हणून एक हे असतं, बरोबर जी गोष्ट असते. बरोबर. तर ती नाडी म्हणजे ती आपली प्रकृतीच असते, हा. ती कधी चेंज होत नाही. हा. ती चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्रावरून त्या राशीवरून आपण नाडी काढतो. तर ती नाडी म्हणजेच प्रकृती. म्हणून म्हणतात की एका नाडीमध्ये विवाह करू नये. समजा आता वात नाडी आली, त्याला आदी नाडी म्हणतो आपण. तर दोन्ही म्हणजे स्त्री आणि पुरुष जर वातज प्रकृतीची असतील, आदी नाडीची असतील, तर येणारी संतती ही प्युअर वातज होते, म्हणजे केवळ वातज. अशा प्रकृती 7 आहेत, पण त्यापैकी जे केवळ वातज, केवळ पित्तज आणि केवळ कफज आहे, त्यांना डिसीजेस होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ते लवकर हील होत नाहीत. मग त्यापेक्षा दंडवच प्रकृती चांगली असते. मग आता दंडवच कशी करायची, तर स्त्रीची वातज पाहिजे, पित्याची पुरुष पाहिजे किंवा कफज पाहिजे. तर ह्या दोघांचं मिलन झालं तर मग दंडवच प्रकृती येणार. तर मग प्रकृती दंडवच तयार होऊ शकते. पण केवळ वातज आणि ते जर वर्षा ऋतूमध्ये जर त्यांचं मिलन होत असेल तर मग पूर्णच वातज प्रकृती म्हणजे आपल्याला बघायला भेटते. आणि मग अशा केसेसमध्ये जे मूल जन्माला येणार आहे ते मूल जन्माला आल्यापासून एव्हा आपण म्हणू शकतो की गर्भधारणा राहिल्यापासून त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन दिसायला सुरुवात होतात. बर. हा, तर म्हणजे एवढा विचार पूर्वजांनी आधीच करून ठेवला. आता आपण USG स्कॅन बघतो, हे बघतो, ते बघतो, पण त्यावेळेस स्कॅन वगैरे काय नव्हतं. तर ते असा विचार करायचे की प्रकृती दोघांची डिफरंट असेल तर येणारं गर्भ कसं असेल आणि त्या गर्भाची वाढ कशी होईल, तर ह्या सगळा विचार ते करायचे. अशा पद्धतीने आयुर्वेद आणि ज्योतिषांचा भरपूर सगळा संबंध आहे. ते आपण 1 बाय 1 बघत जाऊ. नक्की बघत जाऊयात. आत्ता तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर मला कळलं की आपल्या इथं अनेकदा पत्रिका बघताना जेव्हा सांगतो की बाबा एक नाड दोष आहे, तो एक नाड नसायला पाहिजे, किंवा नक्षत्रांचे सुद्धा दोष आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेद आणि ज्योतिष याच्यामध्ये तेवढ्याच इक्वली कनेक्टेड आहेत. सो मला ह्याच्यामध्येच आता पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. आता मोया डिसीज बघितला तर मोया डिसीज म्हणजे मसल्स वगैरे ते खूप वीक झालेले असतात आणि सर्कल ऑफ व्हीलस म्हणून असतं आपल्याकडे डोक्याच्या मागे मागच्या साईडला. तर त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशनचं एक जाळं असतं, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची विकृती असते आणि त्याच्यामुळं मग बाकीचे सगळे जे काय आहेत रोगाची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते. तर त्याच्यामध्ये सिम्पटम्स जे दिसतात की म्हणजे शरीर थंड पडलेलं असतं, मसल्स मुवमेंट होत नाही. तर हे नवीन आहे ना, तर ह्याच्याबद्दल आपल्याला काय माहित नाही. मग त्याच्यावर रिसर्च अँड आपल्याला जास्त हे करावं लागतं. पुन्हा मस्क्युलर डिस्ट्रॉफी झालं, ऑटिझम झालं, पुन्हा CP झालं. तर हे नवीन जे रोग होत आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसतं. बरोबर. बट आपण ते जर कुंडलीचा अभ्यास करायला गेलो, तसंच मला एका मोया डिसीज असलेली एका मुलाची कुंडली मी अभ्यासाला घेतली. तर मी त्याचे सगळे ग्रह बघितले. सगळे ग्रह एकदम छान अवस्थेत होते, म्हणजे एकदम जसं गुरु पंचम मध्ये पाहिजे, सूर्य नवम मध्ये खूप छान फळं देतो, पुन्हा अजून मंगळ लग्नी होता. म्हणजे इतकं चांगली कुंडली होती की मला वाटलं हे याची कुंडली नसेल. मग मी त्यांच्या आई वडिलांशी पण विचारणा केली तर ते म्हटले की नाही, तो पहिले 2-4 वर्ष तर खूपच सुपिरियर टॅलेंटेड होता म्हटले. आणि मे बी फर्स्ट का सेकंड इयत्तामध्ये असताना, तो दुसरीमध्ये असताना तो सायंटिस्ट जसं एक्सपेरिमेंट करतात तसं तो एक्सपेरिमेंट करायचा. युट्यूबवरती तो ते सगळे केमिकल्स वगैरे बघायचा. तो त्याच्या आई वडिलांना हट्ट करायचा की मला हे आणून दे, ते आणून दे, मला एक्सपेरिमेंट करायचे आहेत असे तसे म्हणून. बर. म्हटली कमालीची जिज्ञासू वृत्ती होती त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचं ब्रेन खूप जास्त ऍक्टिव्ह होतं. मग ज्यावेळेस मी ते बघत होतो त्यावेळेस मग आता नक्षत्र बघायची मला सवयच आहे किंवा कुठल्या चरणात आहे कुठल्या नाही. ज्यावेळेस बघितलं तर सगळ्या ग्रहांची नक्षत्र ही राहू केतूच्या ह्याच्यामध्येच होती. फक्त सूर्य आणि चंद्रामध्ये एक्सचेंज होतं, सूर्यचंद्राच्याच ह्याच्यामध्ये होते. बट बाकीचे सगळे जे काय होते, बुध, गुरु वगैरे हे सगळे जे ग्रह होते ना, ते राहू आणि केतूच्या नक्षत्रामध्ये होते. सो हे राहू आणि केतू हे काय करतात की जिज्ञासू वृत्ती पण निर्माण करतात आणि प्लस अनसर्टन प्लॅनेट्स आहेत ते, म्हणजे दिसत तर नाहीत आपल्याला, इल्युजन टाइप आहेत ते. बरोबर. तर मग कधी काय होईल हे आपण त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही. ते कधी कधी चांगलं सुद्धा बिहेव करतात, कधी कधी खराब सुद्धा बिहेव करतात. तर हे दिसलं. तर आता हे दिसल्यावरती मग त्याची चिकित्सा करण्यासाठी आपल्याला त्याच एलिमेंट मधनं आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते की आता राहू आणि केतूचा आपण वातज धरू शकतो किंवा आवरण चिकित्सा धरतो आपण, तर त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो. बर.
हे असे जसं आपण कॉम्प्लिकेटेड पेशंट्स येतील हां, त्याच्यानुसार आपण हे ज्योतिषाचा उपयोग करू शकतो. वा. मला एक आठवत आहे डॉक्टर, जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो, आपल्या गप्पा झाल्या होत्या, तेव्हा तुम्ही मला आपल्या इथे तापामधली एक ट्रीटमेंट तुम्ही सांगितली होती की आपल्या इथे जे आपण आज नाही का एक डोलो खाल्ली की आपण बरे होतो, पण आयुर्वेदामध्ये मात्र ते 7 दिवसाची प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये ज्योतिषाचा आधार घेऊन एक स्तोत्र सुद्धा सांगण्यात आलंय. ते प्लीज आपल्या व्ह्युअर्सना सांगा ना. त्याचं असं झालं की सरांची आणि आमची जेव्हा पहिले भेट झाली त्यावेळेस आम्ही डिस्कस करताना असं होतं की फर्स्ट चॅप्टर जो चिकित्सा स्थानातला आहे तो ज्वरच आहे. ज्वर मीन्स ताप, फिवर. तर त्याच्यामध्ये 7 डेजचा कालावधी दिला आहे की तुम्ही 7 दिवस तर तापापासून बरं व्हायला तुम्हाला 7 दिवस लागतात. बर. मग अशा कंडिशन मध्ये आपण फक्त एक डोलो खातोय आणि लगेच नीट होतोय. ऍक्च्युली फक्त ते सिम्पटम कमी करतंय, पण शरीरामध्ये जे काय बॉडीला त्याच्यानी आहत झालेला आहे तो सेल्युलर लेवलचा तो तेवढा कमी नाही होत. बरोबर. आपण फक्त डोलो खातोय आणि पळतोय कामाला. बरोबर. बट त्यासाठी तुम्ही थोडंफार विश्रांती केली पाहिजे. त्याच्यानंतर शरीराला जे काही त्या व्हायरस, बॅक्टेरिया किंवा जे काही तत्सम गोष्टी असतील त्याच्याने जे शरीराला आघात झालेला आहे त्याच्यापासून भरून येण्यासाठी आपल्या बॉडीला वेळ असतो, पर्टिक्युलर टाइम. तर तो वेळ सुद्धा महत्वाचा आहे. तर तो जो वेळ आहे ना तो आपण देत नाही बॉडीला, मग आपण लगेच स्टार्ट करतो. मग जो ओज व्यापत झालेला असतो किंवा जो ओज डिप्लेशन झालेलं असतं ते भरून येत नाही. मग तो ताप आपल्या शरीरामध्ये मुरतो आणि मग कधी ना कधी मग त्याच्याच कॉम्प्लिकेशन आपल्याला पुढे दिसायला येतात. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की आता यवागू, तिक्तरस म्हणजे कडू औषध देणे, यवागू देणे. यवागू म्हणजे फक्त लिक्विड डायट घ्यायचं आपल्याला, जे की युष वगैरे असतं अशा पद्धतीचं. पुन्हा 7 दिवसांचा काळ सांगितलाय, 7 दिवस तुम्ही आराम करायला पाहिजे, अशा गोष्टी आहेत. मग त्यामध्ये पण प्रत्येक धातूनुसार रक्तगत ज्वर, मांसगत ज्वर हे सगळे असे सांगितलेले आहेत प्रकार. आता हे सगळ्यांची ट्रीटमेंट सांगत गेलेले आहेत. आणि गेल्यावरती शेवटी एक सेकंड लास्टच्या ह्याच्यामध्ये असं येतं की श्लोकामध्ये ज्यावेळेस ते संपूर्णच्या आधी जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगतात की हे सगळ्या आम्ही ज्वरांची तुम्हाला चिकित्सा सांगतोय आणि ज्यावेळेस हे ज्वर कुठल्याही चिकित्सेने शमन पावतील किंवा शमन पावणार नाही, परंतु जर तुम्हाला ह्याचा लाभ चांगला घ्यायचा असेल चिकित्सेचा किंवा ह्याचा म्हणजे हे जर बेस्ट रिझल्ट हवा असेल, बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही श्री विष्णू सहस्रनाम ह्याचं पठण करायला पाहिजे किंवा ते ऐकायला तरी पाहिजे. तर त्याच्याने ते मग शमन पावेल दोष जे तुमच्या शरीरात आहेत ते. असं आहे. आणि हे कसं आहे माहिती का, आता शंकर काय करतो, रामाचं नाव घेतो. राम इट सेल्फ विष्णूचा अवतार आहे. तर क्रोधाची उत्पत्ती ही शंकराच्या क्रोधातनं, ज्वराची उत्पत्ती शंकराच्या क्रोधातनं झाली. ज्यावेळेस सतीला म्हणजे ती दहन झाली त्यावेळेस त्याला जो क्रोध आला शंकरा भगवानला, तर त्या क्रोधातनं ज्वराची उत्पत्ती झाली त्या रागातून. वा वा. असं आहे. वा. म्हणजे बघा ना, मी तुम्हाला जे सुरुवातीला म्हटलं होतं ना की आपल्या इथे ज्योतिष आणि आयुर्वेद हे किती किती मायक्रो लेवलला कनेक्टेड आहेत एकमेकांची, या गोष्टींची खरोखरच आपल्याला कल्पना नसते. सो ह्याच सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत आणि जाणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे. आपण ग्रहवाईज तर प्रत्येक हे बोलणार आहोतच की बाबा प्रत्येक ग्रह कमकुवत असेल तर त्याचे काय लक्षणं असतात, ते कसं स्ट्रॉंग व्हायचं असेल. पण मी कुठेतरी एक स्टेटमेंट असं वाचलं होतं की जो आयुर्वेदाचा डॉक्टर असतो किंवा जो आयुर्वेद आचार्य असतो त्यांनी ज्योतिष पाहू नये किंवा ज्योतिष वाचू नये असं आपल्या वेदांमध्येच म्हणून ठेवलं. त्याच्या मागचं काय लॉजिक आहे? कसं आहे की आपण म्हणजे अडकून राहू नये असं सांगितलंय आपल्या ग्रंथांमध्ये. ती एक खासियत आहे की वर्णन करताना, आता समजा विष्णू पुराण आहे, विष्णूचं खूप छान वर्णन करणार. मग पुन्हा एखाद्या शक्तीचं वर्णन आहे तर शक्तीचं खूप छान वर्णन करणार. मग ते म्हणणार की विष्णू ह्याच्यापेक्षा सुपिरियर नाही, रेसेसिव्ह आहे. किंवा शंकराचं करणार असेल तर शंकर खूप डॉमिनंट आहे, विष्णू रेसेसिव्ह आहे, असं करतात. मग त्याच्यामुळे वेगवेगळे धर्मपंथ वगैरे उदयास येतात. तर हे असं आहे की जिथे आहे तिथलं ते त्याचं सुपिरियरिटी वर्णन करतात. तर त्यामागचं एक असा हेतू असतो की आता समजा आता हे ज्योतिषच आपण जे तुम्ही विचारलं की ज्योतिष मी फक्त पाहतोय, जे मला दिसतंय ते पाहतोय मी. ज्योतिष म्हणजे काय, नेत्र आहेत, वेदाचे नेत्र आहेत. तर मला कुंडलीवरून असं कळतंय की ह्याचं आयुर्मान एवढं आहे. मग त्याच्यानंतर आता ह्या वाधीमधनं नीट होईल का नाही ते माहित नाही, किंवा ह्याचं कदाचित आयुर्मान संपेल, किंवा ह्याला काय म्हणू की योग्य औषधी या काळामध्ये भेटणार नाहीत. तर अशा गोष्टी आहेत. बट तरी पण ते असं म्हणतात की जर तुम्ही ह्याच्यात अडकला तर मग ट्रीटमेंट कसं करणार, कारण तो तुमच्याकडे याचक म्हणून आलेला आहे. बरोबर. तुम्ही त्यासाठी देवच आहात. बरोबर. म्हणून मग ते म्हणतात की वैद्यो नारायणो हरी, की वैद्य हाच नारायण आहे. म्हणजे
जर प्राण जात असतील तर त्याचं प्राण वाचवायचं सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे, वाह. म्हणजे वैद्याच्या कमिटीने दिलेलं आहे. तर तुमची युक्ती प्रमाण वापरून म्हणजे बुद्धी वापरून जे आता समजा हे औषधी उपलब्ध नाही तर दुसरे कुठले परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स तयार करून तुम्ही त्याचे इन्स्टंट प्राण वाचवू शकता. म्हणून ते असं म्हणतात की वैद्यो नारायणो हरी, म्हणजे ह्या शास्त्राच्या पलीकडे तुमचं वैद्यक शास्त्र आहे. तर तुम्ही जेव्हा एखादा याचक तुमच्याकडे येतो तर तुम्ही त्याला काही ना काहीतरी देणं भाग आहे. बरोबर. म्हणून ते म्हणतात की वैद्य हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत असं म्हणतात, वैद्यो नारायणो हरी. आणि ह्याच्याने प्राण वाचतात सुद्धा. आता काही काही केसेस मध्ये असं पण असतं की आपल्याला वाटतं की नाही आता हे बस बाबा ह्याचा पुढं आपण काही करू शकत नाही किंवा संपली द ट्रीटमेंट. बट असं नाही. ज्यावेळेस काय म्हणतो आपण, आमचे ग्रंथ सुद्धा लिहिले गेले आयुर्वेदाचे, त्याच्यामध्ये युक्ती प्रमाण नावाची एक कोट आलेला आहे. युक्ती प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण असे प्रमाण आहेत. तर युक्ती प्रमाणाचा अर्थ असा असतो की जे काही तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन कॉम्बिनेशन्स करून तुम्ही सध्या तुम्हाला जे काही दोषवृद्धी दिसते किंवा जे काही दिसतंय त्या लक्षणामध्ये तुम्ही चिकित्सा करा, त्याची संप्राप्ती भंग करा आणि मग तो त्या रोगातनं वाचेल. म्हणून म्हणतात की वैद्यो नारायणो हरी. आणि असंच वैद्य साक्षात नारायणाचं रूप आहे, म्हणजे नारायण तुम्हाला वाचवू शकतो. असं एक खूप छान एक्झाम्पल सरांकडे आहे की जिथे तुम्ही एका लहान बाळाचा जो उपचार केला होता त्याची कुंडली आणि तुमचं आयुर्वेदाचं जे ज्ञान आहे हे दोन्ही मिक्स करून केला होता. सो ती केस प्लीज आपल्या ऑडियन्सला सांगा ना. ती खूपच इंटरेस्टिंग होती आणि म्हणजे माझे पण पूर्ण वाट लागलेली की आता ह्याच्यामध्ये काय करायचं असं झालं. तर सेम की म्हणजे तेच की एक कॉल आलता मला. ऍक्च्युली माझ्या फ्रेंडचा फ्रेंड होता तो, त्याचा एक मुलगा होता, जस्ट 10-15 डेजचा तो बेबी असेल. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं तिथल्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी की ह्याचं कार्डियाक जे काय आहे आउटपुट, म्हणजे समजा हृदय जे त्याचं काम करतंय ते खूपच कमी काम करते. आता 80-90% जे ते काम करते आणि इथून पुढे ते काय जास्त आपण त्याची ऍक्शन शूट करू शकणार नाही विथ मेडिसिन ऑल्सो. आणि त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता. आणि हे असंच असतं की दरवेळेस ॲलोपॅथी जेव्हा दमतं किंवा सगळे ॲलोपॅथी उपचार करून जेव्हा थकतात तेव्हा आयुर्वेदाचे ऑप्शन म्हणून आयुर्वेदाला येतं. मग ठीक आहे, आता शेवटी त्यांनी, माझे फ्रेंड होते, मग त्यांनी कॉल केला की बाबा असं असं झालंय, सो आता ह्याच्यामध्ये आपण काही करू शकतो का. मी म्हटलं ठीक आहे, मला तर इतका काही अनुभव नाही, सो मी माझ्या गुरूंची थोडीशी हेल्प घेतो आणि मग आपण जे काय असेल ते ट्रीटमेंट सुरुवात करू. मग ते बोलले ठीक आहे. मग मी आमच्या गुरूंना सांगितलं. तर मग ते म्हटले की तू आधी जाऊन पहा, तुला कसं वाटतंय तू ते बघ, सिम्पटम्स तुला काय दिसत आहेत काय नाही, प्रत्यक्ष पहा, प्रत्यक्ष प्रमाण, आणि मग त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. तर मग त्यानुसार मी ते मुलाला बघायला गेलो. ऍक्च्युअली त्याला आयसीयू मधून सुद्धा बाहेर काढलेलं, जनरल वॉर्डमध्ये टाकलेलं, कारण की त्यांना माहित होतं की हे मे बी जगणार नाही. सो मी पाहायला गेलो तर सगळं असं स्किन वगैरे ब्लॅकिश व्हायला सुरुवात झाली. आणि मी हाताचे पण वगैरे फोटो काढले जस्ट टू से बघण्यासाठी की लाईफ लाईन किती त्याची मोठी आहे, जीवन रेषा वगैरे, आणि सरांना पण दाखवण्यासाठी की बेबी आताच कंडिशन त्याची अशी आहे. मग रिपोर्ट्स वगैरे पाहिले त्याचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही इतके आशादायक पुन्हा चेंजेस होतील असं काही वाटत नव्हतं. मग मी सरांकडे गेलो. सर म्हटले ठीक आहे, तुला तुझ्या बुद्धीने काय सुचतंय किंवा तुला अजून ह्याच्यामध्ये काय करू वाटते तू ते कर. मला असं वाटत होतं की सर मला काहीतरी सांगतील, मेडिसिन बट सर म्हटले की तुला जे वाटतं तू ते कर. मग मी सुरू केलं माझं काम जे मी नेहमीप्रमाणे करतो. पहिला बर्थ डेट घेतलं, टाइम टाकला आणि मग कुंडली बनवली. तर त्या कुंडलीमध्ये असं होतं की कुंडलीमध्ये सुद्धा जास्त काही चान्सेस नव्हते की, म्हणजे राहूची दशा चालू होती त्याची जस्ट जन्मल्याच, आणि त्याच्यामध्ये पण त्याचा जो एक मृत्यूचा भाव असतो, तर तो जो मृत्यूचा भाव असतो त्याचा स्वामी, त्याची अंतर्दशा चालू होती. तर मग ते खूपच क्रिटिकल कंडिशन होती. मग म्हटलं आता ह्याला वाचवायचं म्हटल्यावरती काहीतरी एक बाबा एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागेल. बरोबर. ट्रीटमेंट पण अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असायला पाहिजे. मी म्हटलं आता ठीक आहे, आता आपण घेतलंय तर करूयात. मग लहान मुलांना आपण काय देत नाही, कारण की ते ऍक्च्युली फूड खाऊ शकत नाहीत, कारण त्यांना दातच नाहीत. बरोबर. प्लस त्यांना आता लिक्विड्स आपण देऊ शकतो पण ते फक्त दुधावरतीच राहतात. पहिले 6 महिने काय सांगितले, कारण अन्नपासून संस्कार हा दात आल्यावरती, म्हणजे 6 महिन्यानंतर मी करतो आयुर्वेदात सुद्धा. म्हटलं आता ह्याला लेह्य स्वरूपात द्यायला पाहिजे की तो फक्त चाटू शकेल असं. मग आता असं औषध एकच आहे ते सुवर्णप्राशन. सुवर्णप्राशन हे जन्मल्यापासून आपण देऊ शकतो.
म्हटलं सुवर्ण प्राशन मध्येच मला जे काय आहे माझे एफर्ट्स घालावे लागतील. हम्म. मग आता सुवर्ण प्राशन मध्ये असतं की सोनं असतं, मध असतं आणि तूप असतं. हा ह्या 3 गोष्टी बेसिक असतात. हा आणि बाकीचे आपण ऍड ऑन किंवा सबस्ट्रॅक्ट वगैरे करू शकतो पाहिजे तसं. बरोबर. मग मी काय केलं की आदित्य हृदय स्तोत्र हा. हे जे आहे ते हृदय आहे, आदित्य हृदय. बर. कारण हृदयाचा कारक हा सूर्य आहे, चंद्रमा आहे. बरोबर. So हे 2 मेन प्लॅनेटचं त्याला बळ कमी पडतंय, कारण राहू आहे ना. हो, सध्या हो. राहूची महादशा चालू आहे. राहू इज व्हॉट इल्युजन, अंधार. कारण की राहूच ग्रहण लावतो सूर्याला. बरोबर बरोबर. मला आता त्याच्या कुंडलीत लागलेलं ग्रहण हटवायचंय, तर मला सूर्याचा प्रकाश जास्त तेजस्वी वा करावा वा लागेल. वा वा. मग मी त्यासाठी काय केलं की आदित्य हृदय स्तोत्र जे आहे त्याची 11 आवर्तने घेतली, कारण टाइम पण जास्त नव्हता. मग 11च घेतली मी, जेवढे होते तेवढे पॉसिबल 11 आवर्तने घेतली आणि ते औषध बनवलं पटकन. त्यात ते धातू जे आहे ते ज्युपिटरचं म्हणजे बृहस्पतीचं आणि सूर्याचं ते दोघांचं सिग्निफिकन्स आहे त्या सोनं. सोन्यामध्ये. जे लिक्विड्स आहेत, तूप झालं, मध झालं, हे चंद्राची सिग्निफिकन्स आहेत. तर म्हणजे ह्या 3 प्लॅनेटचं तरी त्याला आशीर्वाद लाभेल त्या ह्याच्यातनं, किंवा ते तत्व जाईल बॉडीमध्ये. बेसिकली ते तत्वच असतात. मग ज्या वेळेस त्याला ते सुवर्ण प्राशन द्यायला सांगितलं, मी त्यांना सांगितलं की हे वारंवार द्या. दिवसातनं एकच टाइम देतो, बट जसं युक्तीप्रमाणे सांगितलं की आपण डोस कमी जास्त करू शकतो ऍज आपल्याला जसं गरज लागेल तसं. मग ते वारंवार द्यायला सांगितलं. मग जसं मी वारंवार देतोय तस तसं त्याच्या कंडिशन मध्ये सुधार येत गेला. पहिले 4 दिवसानंतर ते 70% वरती आलं, मग पुढच्या 4 दिवसानंतर ते 40% वरती आलं. आणि आता त्याला इतके दिवस झाले, मी नंतर त्यांना विचारत होतो सारखं की बेबी कसं आहे, बरं आहे का? बरं आहे म्हणायचे. आणि परवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला तो जास्त चमचा घेऊन तसं ढोल वाजायचं टाळलं. अरे वा 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 वा. म्हणजे तो इतका सुधारलाय, इतकी त्याच्या म्हणजे आई वडिलांना पण इतका विश्वास बसलाय की आयुर्वेद आणि ज्योतिष मध्ये ते पण म्हणजे खूप प्रसन्न झाले. तर म्हणजे एखाद्याचा जीव सुद्धा आपण वाचवू शकतो. तर अशी कंडिशन आपण म्हणजे किंवा असं जे आपण म्हणतो की इन्व्हेन्शन ऑफ ट्रीटमेंट ते आपण ह्याच्यानुसार करू शकतो. अगदी बरोबर. मला हे सगळं प्रकरण तो भाई ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त समजून घेतलं की बाबा आयुर्वेद आणि ज्योतिष या दोघांचा एकमेकांशी कसा संबंध आहे. हे 2 शास्त्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपलं आयुष्य किती सुंदर होऊ शकतं. पण ह्याच्या पुढचा जो एपिसोड आहे हा अजून खास असणार आहे, कारण जिथे आपण प्रत्येक ग्रहाबद्दल, येस नीट आहे का, प्रत्येक ग्रहाबद्दल आपण बोलणार आहोत की बाबा अमुक एक ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये कोणकोणते हेल्थ प्रॉब्लेम देऊ शकतो, त्याच्यासाठी आपण काय काय रेमेडीज करू शकतो. सो जर आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहेच आहे आणि बेल आयकन दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून पुढच्या भागामध्ये जेव्हा आम्ही प्रत्येक ग्रहाबद्दल बोलणार आहोत, प्रत्येक ग्रहाच्या व्याधी, त्याचे उपचार यांच्याबद्दल बोलणार आहोत, तो व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. सो व्हिडिओमध्ये आत्ता जरी थांबत असलो तरी काय करायचं आहे, अर्थातच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे.